उपस्थित सर्व शाळकरी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक वर्ग, या स्पर्धा आदरणीय खासदार खैरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आल्या होत्या. अनेक वाढदिवस साजरे होत असतात. आपणही पाहतो राजकीय नेत्यांमध्ये तर तशी स्पर्धा असते. परंतु आपण नेमका वाढदिवस कोणाचा करतोय, कशासाठी करतोय याचं काही गणित कोणाच्या डोक्यात नसतं. पण त्या मानाने आम्ही खूप नशीबवान लोक आहोत की आम्ही ज्यांचा वाढदिवस साजरा करतो ते निश्चितपणे एक आदर्श नेतृत्व आहे. मागच्या 35-40 वर्षापासून खासदार साहेब या शहरामध्ये वेगवेगळ्या भूमिकेमध्ये काम करतात. अगदी नगरसेवकांपासून आमदार असतील, मंत्री असतील, पालकमंत्री असतील, खासदार असतील, शिवसेनेचे नेते असतील, वेगवेगळ्या भूमिकेमध्ये या शहरामध्ये काम करत असताना माझ्यासारख्या असंख्य शिवसैनिकांना त्यांनी घडवलं. अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामधील मंडळीला त्यांच्या पद्धतीनं मार्गदर्शन करून मोठ्या प्रमाणात त्यांना यशस्वी केलं आहे. या ठिकाणी माझे मित्र वकील साहेब आहेत, आशिष तळुटे, ते पण इंडस्ट्रीत काम करतात, वकिली व्यवसायात काम करतात. परंतु खैरे साहेबांचा ज्या दिवशीपासून त्यांच्या पाठीवर हात फिरला त्यांच्या कर्तृत्वाला 4 चांद लागले. असे एक नाही अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आदरणीय नंदकुमारजी घोडेले साहेब आहे, एक नगरसेवक म्हणून काम करत होते, महापौर झाले, त्यांच्या पत्नीही महापौर होत्या. या शहराचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना माननीय खासदार साहेबांमुळे मिळाली आणि या शहराचा कायापालट करण्याचं नंदकुमारजी घोडेले साहेबांनी हातात घेतलं. त्याचं कारण होतं की त्यांना मार्गदर्शन चंद्रकांतजी खैरे साहेबांचं होतं. ज्या सभागृहात आपण बसलो आहे ते सभागृह सुद्धा काय परिस्थिती होती 5-6 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु खासदार साहेबांनी एक दिवशी नंदकुमारजी घोडेले साहेबांना आम्हाला असं खडसवून टाकलं, आज हे मराठवाड्यातील सगळ्यात अद्यावत आणि चांगलं नाट्यगृह आदरणीय खासदार साहेबांमुळे तयार झालं. सांगायचा उद्देश असा की खैरे साहेबांनी अनेक गोष्टीमध्ये, अनेक विभागामध्ये खूप चांगली माणसं तयार केली, त्यांना मार्गदर्शन केलं, वेळ प्रसंगी झापलं, कान ओढले, फटकारलं. परंतु हे शहर विकसित व्हावं, या शहराचा विकास व्हावा, या शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी सातत्याने रक्ताचं पाणी करणारा नेता म्हणजे चंद्रकांतजी खैरे साहेब आहेत. अनेक उदाहरणं सांगता येतील. या शहरासाठी त्यांनी केलेली नाना विविध आंदोलनं असतील. आपण ज्या रस्त्याने नगर रोडला जातो तो छावणीतला जो रस्ता होता ना, तो कसा होता, काय होता, एक 10-15 वर्षापूर्वीचा इतिहास बघा. रोज त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होता, एकही दिवस खाडा पडत नव्हता. परंतु आदरणीय खासदार साहेबांनी ती जागा संरक्षण मंत्रालयाची होती, जी जागा मिळणं कदापिही शक्य नव्हतं. ती जागा मिळवून घेत तो रस्ता चौपदरीकरणाचं काम केलं. असे एक नाही खूप उदाहरणं मला या ठिकाणी देता येतील. परंतु मला फक्त एवढंच यातून सांगायचं होतं की आम्ही ज्यांचा वाढदिवस साजरा करतोय ते आदर्श नेतृत्व आहे, आदर्श व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडून शिकायसारखं खूप आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे म्हणून हा विषय सांगितला की ज्यांच्याकडे घेण्यासारखं असतं त्याच्याकडून ते निश्चित घेतलं पाहिजे. आदरणीय खैरे साहेबांकडनं एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा नम्रपणे कसं वागावं हा नम्रता गुण आपण घेतला पाहिजे. आपण कितीही मोठं झालो तरी ज्यांच्यामुळं मोठं झालो त्यांना न विसरण्याचा गुण घेतला पाहिजे. सेवाभावी वृत्ती घेतली पाहिजे. आता एका मॅडम सांगत होत्या त्यांच्या निवेदनामध्ये की त्यांची ट्रिप खासदार साहेबांकडे दिल्लीला गेली आणि त्यांचे अनुभव त्यांनी या ठिकाणी शेअर केले. एवढा मोठा माणूस असून सुद्धा विद्यार्थ्यांसारखा नम्रपणे वागतो हे फक्त जो मोठा असतो त्यालाच करणं शक्य होतं. त्यामुळं आमचे साहेब काय मोठे आहेत. मागच्या वेळेस निवडणुकांमध्ये थोडाफार गडबड झाली आपण सगळे जाणता, परंतु भविष्यामध्ये ही गडबड कदापिही होऊ नये आणि हा आमचा नेता भविष्यामध्ये देशाचं नेतृत्व करावं एवढीच त्यांना या वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा देतो आणि थांबतो. मला या ठिकाणी बोलून मान सन्मान केला, आपल्यामध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल सचिन खैरे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.